प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 12 सप्टेंबर 2024 गुरुवार। देवदूतपेक्षा जास्त। तू त्याला देवदूतापेक्षा थोडे कमी केले आहे। तू त्याला गौरव दिलेस आणि सन्मान। आपण सर्व गोष्टी त्यांची पायाखाली अधीन ठेवलेल्या आहेत। इब्री लोकांस 2 अध्याय 7 आणि 8 वचन। देवदूतांना आशीर्वाद देण्यापेक्षा देवाने पुरुषांना हजारो वेळा आशीर्वाद दिला। जरी देवदूत त्यापेक्षा कमी म्हणून मनुष्याला कमी दिसत होते आणि कमी शक्तिशाली, देवाने मनुष्याला श्रेष्ठ असल्याचे पाहिले आणि त्याला गौरवाने आशीर्वाद दिला। एक मनुष्य तयार होण्यापूर्वी एंजिल तयार करण्यात आले। आयुब 38 अध्याय वचन 4-7। पण परमेश्वराने मोक्ष आणि कामाची मंत्रालयावर हात ठेवला नाही। त्याने पण मनुष्याला जबाबदारी दिली। प्रभू आगे येशू ख्रिस्तांची सुरुवातीला पृथ्वीच्या सीमेवर पसरवण्यासाठी आमच्यावर अवलंबून आहे आणि प्रभू येशू देव आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण या महान सत्यावर प्रतिबिंबित करणे आवश्यक आहे। देवाने देवदूतांना निर्माण केले तेव्हा त्याने त्यांना अग्नीतून बाहेर काढले, पण जेव्हा त्याने मनुष्य निर्माण केला तेव्हा त्याने त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेत आणि हेच म्हणून ओळखले आहे। मुले देवाने स्वतःता देखील दिली आहे। स्वतःची निर्धारण मनुष्य जो देवदूतासारखा नाही। देवदूत देवाची आज्ञेप्रमाणे मशीन आणि कामासारखे आहेत, पण मनुष्य विचार करण्यास आणि स्वतःसाठी कार्य करण्यास मुक्त आहे। सैतानाकडे बघा, अगदी त्याचे पडलेल्या राज्यातही तो स्वतः काहीही करू शकत नाही। त्याला सर्व काही देवाकडून परवानगी द्यावी लागतो। जरी त्याला नोकरी स्पर्श करायचा असेल तर तो करू शकला नाही करतो, म्हणून त्याने करणे आवश्यक आहे। त्यासाठी विशेष परवानगी मिळते जेव्हा त्याला हवे होते। पेत्र त्याला शोधणे आवश्यक होते, थेट ते करण्याऐवजी प्रभूकडून परवानगी। देव करताना ही नेहमी परवानगी। कधी देव सैतानाला परवानगी देतो आणि देखील आम्हाला कृपा, शक्ती आणि पॉवर पर्यंत आम्हाला लढ्याविरुद्ध उभे राहा। प्रभू इतका चिंतित आहे आणि उत्सुक आहे की आपण एक मात केली पाहिजे। हे ठेवले आहे मृत्यू आणि जीवन तुझ्या समोर, आणि एकतर जीवन किंवा मृत्यू निवडण्यासाठी आपल्यावर अवलंबून आहे। प्रभूची स्तुती करून त्यांचे दुर्लक्ष करणे हे आपल्यासाठी आहे। जेव्हा तुम्ही स्तुती करता तेव्हा त्यांचे हृदय आनंदित होते आणि तो तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या जवळ येतो। देवाची मुले, परमेश्वराने आपल्या सेवेमध्ये सेवा केली आहे। जर तुम्ही विश्वासू आणि मनापासून परमेश्वराची सेवा कराल तर देव तुम्हाला आशीर्वाद देईल। मंत्रालय तो तुम्हाला सन्मान देईल आणि तुम्हाला उचवेल। पुढील ध्यानासाठी वचन। आणि त्याने आपल्या राजाकडे आणि पित्याकडे आणि त्यांचे पित्याचे याजक केले आहेत। त्यांच्यासाठी गौरव आणि सत्ता कायम ठेवा। आमेन। प्रकटीकरण 1 अध्याय 4 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी नीतिसूत्र 13 अध्याय, 14 अध्याय, 15 अध्याय। संध्याकाळी 2 कोरिंथियर 5 अध्याय। धन्यवाद।